L&T, IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Verito powers operations in over 30-plus countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Verito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200-plus people that believes in हर्षल सुभाष पाटील, प्रमोद यांचा पहिला चेंडू, पिरन नाटू पाटील फाउंडेशन आणि मागच्या सामन्याचा सामनावीर आपण बघू शकतो ज्ञानेश, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी करत 30 धावा केलेल्या होत्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धमाकेदार षटकार खेचलेला आहे ॲडव्होकेट रुपेशजी पाटील यांनी आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. निलांजन लॉन्स विरुद्ध पिरन नाटू पाटील फाउंडेशन. दोन चेंडू, दोन षटकार. बारा धावा झालेल्या आहेत. प्रमोद पाटील पहिले षटक घेऊन आलेले आहेत. रुपेश पाटील यांनी आपल्या संघाला धमाकेदार सुरुवात करून दिलेली आहे. दोन षटकार खेचलेले आहेत आणि त्या षटकारांचे प्रायोजक होते नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूडचे संचालक जळगाव. यावेळेस फटका फसलेला आहे परंतु व्हॅकंट एरिया आहे. वन बाउंस चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखनखेडा. हॉटेल साई प्रसादम हा पहिला संघ ठरलेला आहे. सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वात उपांत्य फेरी गाठणारा. वेल्डन सूर्यकांत, वेल्डन हॉटेल साई प्रसादम. बघा काल सायंकाळी हा संघ क्वालिफाय करतो का नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. क्वालिफाय केलं आणि एका चांगल्या संघाला परतीचा रास्ता दाखवलाय. ओ यावेळेस वाईड यॉर्कर आणि या वाईड यॉर्करला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पहिल्या दोन चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र चांगलं कमबॅक करतोय प्रमोद. उत्कृष्ट गोलंदाजी. चांगला चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव. हर्षल सुभाष पाटील जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात परंतु षटक संपलेलं आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा असतील ॲडव्होकेट रुपेश पाटील, अंपायर जर्सीचे प्रायोजक, ग्लीन ग्लोचे संचालक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा.
श्री पी व्ही पाटील रावसाहेब प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक, आणि बळीराजा सीड्स हे सुद्धा डगआउटचे प्रायोजक, ज्ञानयोग फाउंडेशन फूड प्रायोजक, रवींद्र दंगल पवार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, रोहित दादा निकम फाउंडेशन अर्थात रोहित दादा निकम या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक, प्रतीक गोलंदाजीला आलेले बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू, ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव बॅटिंग एंडचे प्रायोजक. फुलटो चेंडू आपण रुपेश सारख्या फलंदाजाला टाकू शकत नाही आणि फुलटॉस चेंडूवर फुलटोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील या षटकारांचे प्रायोजक, जळगाव. ओव्हरपिच चेंडू, चांगला ड्राईव्ह, पहिली धाव घेतलेली आहे. स्टार खेळाडू मॅन फ्रॉम हिंगोणे प्रफुल्ल लॉंगॉनला सीमारेषेवर तैनात. आठ चेंडू नंतर हर्षल स्ट्राईकला असतील, हर्षल सुभाष पाटील. यावेळेस घुसून मारलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. चेंडूने घेतली आहे गगन भरारी, चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार आणि षटकार आलेला आहे. परंतु पंच विचारतायत की हा फटका नेमका कुठून कनेक्ट केलेला आहे आणि अजय पाटील थोडेसे दुःखी असतील, थोडेसे निराश. परंतु कामगिरी चांगली झालेली आहे. 2 अर्धशतकं त्यांनी या स्पर्धेत झळकवलेली आहे. हॅलो, षटकार आलेला आहे. हर्षल यांनी आपलं स्टाईल मध्ये खातं उघडलेलं आहे. घाणाघाती फलंदाजीसाठी ओळखले जातात. दोन्ही सलामीवीरांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. 5 षटकांचा हा सामना असेल. आणि या सरासरीने जर फलंदाजी करत राहिले तर ते 90 पार करतील, 90sच्या पुढे जातील. फटका बॅटची कड घेऊन जातोय. यष्टीरक्षकाच्या मागे शॉट थर्डमॅनचा खेळाडू चेंडू अडवतोय. एबी सर पुन्हा एकदा प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ, यावेळेस बॅकफुटवर जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन द टोज खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती 32 धावा, बिनबाद 32. पी रन्नाटू पाटील फाउंडेशन एका मोठ्या लक्ष्याकडे आगेकूच करताना. परंतु निलांजन लॉनचा संघही काही कमी नाहीये. कमबॅक कसं करायचं ते माहिती आहे. कुठेतरी आता जाळं विणलं असेल आणि आता आलेला आहे अनुभवी युवा स्टार, द मॅन फ्रॉम हिंगोणे प्रफुल्ल पाटील.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगली सुरुवात, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीगचा तिसऱ्या पर्वाचा थरार. चोपड्याहून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातंय लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीवर. क्वालिटी विथ क्लॅरिटी, लाईव्ह व्हिजन. हो, यावेळेस थोडीशी घाई करताना दिसलेली आहेत आणि रुपेश अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे की अति घाई संकटात नाही, वाट बघायला हवी होती. चेंडू टप्पा पडल्यावर थोडासा थांबून आलेला आहे. दादासाहेब पिरन नाटू पाटील फाउंडेशनचा संघ फलंदाजी करतोय, तर गोलंदाजी करणारा, क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे निलांजन लॉन्स. यावेळी चांगला ड्राईव्ह शॉट, कव्हर क्षेत्रात एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चाच पडत या चेंडूला अडवलेलं यष्टीरक्षकाने. यावेळेस जीवनदान मिळतंय, थोडासा समन्वयाचा अभाव. यस यस, नो नो, पहिले आप, पहिले आप. तर आपल्याला माहिती असेल की पहिले आप मध्ये एकदा नवाब साहेबांची गाडी सुटलेली आहे, आता मात्र विकेट सुटलेली आहे, परंतु जीवनदान मिळतंय फलंदाजाला. थोडंसं खराब फेकी किंवा खराब कलेक्शन आपण म्हणू शकतो. 32 धावा, 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेले. फलंदाजांवर जो दबाव बनवायला हवा तो दबाव बनवलेला आहे प्रफुल्लने. आणि यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक मिस्टर मयूर सोनवणे सर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत या चेंडूला वाईट देताना. पुन्हा एकदा प्रफुल्ल. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू आणि ओ हो 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 हो, यावेळेस आकाशला संपूर्ण श्रेय द्यावं लागेल. जवळपास झेल त्याने टिपलेला होता असं दिसले. आपण रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघूया. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न, आणि हा जर झेल घेतला गेला असता तर हा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. पुन्हा एकदा भाग्यशाली ठरलेले ऍडव्होकेट रुपेश. चला, भाग्याचा सुद्धा जो धनी असतो तो शूरवीर असतो, कारण की जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही. आणि बघा, यालाच म्हणता स्पोर्ट्समन स्पिरिट. त्याचा कौतुक करायला आलेले आहेत रुपेश. वेल डन आकाश, वेल डन रुपेश. तर बघा मित्रांनो, मराठा प्रीमियर लीगच्या सक्सेसच्या मागे खेळाडूंची खेळाडू वृत्ती ही सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे, एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत, परंतु आपला समाज बांधव आहे, चांगला एफर्ट करतोय, तर त्याचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. प्रफुल्ल याने जाळं विणलेलं होतं. 6 धावा असतील आणि या षटकाराचे प्रायोजक असतील नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड. एफर्टला संपूर्ण मार्क्स. वेल्डन आकाश. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट, 1 धाव मिळते. प्रमोद चेंडू अडवतायत लॉंग ऑन सीमारेषेवर. आणि मागचा षटकार, त्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया रिप्लेच्या माध्यमातून, लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. शॉर्ट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पुल केलेला होता, संपर्क चांगला होता, परंतु त्या षटकाराला जवळपास कॅच मध्ये बदलवलेलं होतं, परंतु ऑफ बॅलेन्स झाले आणि मैदानाच्या बाहेर निघाले. उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. तिसरे षटक संपलेलं आहे. या षटकात केवळ 8 धावा आलेल्या आहेत. प्रफुल्ल पाटील 3 षटकांची समाप्ती. पिरन नाटू पाटील फाउंडेशन 40 धावा, 3 षटकांची समाप्ती. रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. रोहितदादा निकम फाउंडेशन अर्थात रोहितदादा निकम या स्पर्धेचे आमचे चषकांचे प्रायोजक.
व्हेरिटो इंजिनिअरिंग, भूषण दादा बाविस्कर या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्टचे प्रायोजक. नो बॉल दिलेला आहे आणि अंबर सरांकडून दुसऱ्यांदा असा नो बॉल आलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, पंचांचा पंखा फिरलाय, फलंदाजाकडे संधी असेल, स्ट्राईकला असतील हर्षल पाटील, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला झालेला नाहीये. एक वेगवान धाव आणि जास्तीत जास्त स्ट्राईक रुपेश यांना देण्याचा प्रयत्न असेल हर्षल यांचा, कारण की माहिती आहे रुपेश यांना सूर गवसलेला आहे, चांगल्या लईत फलंदाजी करतायत. बघूया आता रुपेश पुढच्या चेंडूवर काय करतायत. अंबर सर राईट आर्म राऊंड द विकेट, ललित पाटील यांनी प्रायोजित केलेल्या गोलंदाजी यांकडून. ओ यावेळेस फुल टॉस चेंडूला मिस केलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे नॉन स्ट्राईक एंडचा. डॉक्टर आनंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, संचालक नीलांजन लॉन्स. डॉक्टर आनंद प्रख्यात बालरोग तज्ञ. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने, चांगला संपर्क, एकच धाव मिळेल. प्रमोद पाटील उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी ख्याती कमवलेली आहे. डीप मिड विकेट सीमारेषेवर चेंडू अडवत आहे, दरम्यान एक धाव मिळतीये. 45 धावा झालेल्या आहेत. 2 षटकात 32 धावा होत्या. त्यानंतर मात्र थोडंसं वेसण घातलेलं आहे फलंदाजांना, थोडंसं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा अंबर सर राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेस पूर्ण ताकद 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 षटकार आलेला आहे रुपेश यांच्या बॅटमधून आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. रावसाहेब दादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पिरन नाटू पाटील फाउंडेशन संघाचे संचालक. पुन्हा एकदा षटकार, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पिरन नाटू पाटील फाउंडेशनचे रावसाहेब पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि रावसाहेब पाटलांचं स्वागत रुपेशने एका गगनचुंबी षटकाराने केलेलं आहे. जणू काही आपल्या संघ मालकांना त्यांनी मानवंदनाच दिलेली असं आपण म्हणूया. 4 षटकांची समाप्ती, 57 धावा. बघा 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोर आहे या स्पर्धेतला. एकोणवीस चेंडू आणि 46 धावांची धमाकेदार खेळी करतायत ऍडव्होकेट रुपेश पाटील. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला बघायला मिळतं का? तर बघा मित्रांनो, हे जे मैदान आहे हे मैदान आहे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालयाचं हे मैदान आहे. चोपडा MG कॉलेज मैदान असं या मैदानाला म्हणतात. शेजारीच महाविद्यालय आहे, फार्मसी कॉलेज आहे आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर आजचा कॉलेजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे कॉलेजचे युवक, कॉलेजच्या युवती सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर त्यांचं सुद्धा आम्ही मराठा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. तर सध्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना क्रिकेटचं सुद्धा वेळ आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येईल. हर्षल फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने, चांगला प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. तू डाल डाल में पात पात. बघा असं म्हणतात की खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है. हर्षल पाटील बघत होते नॉन स्ट्राईक एंड कडून की रुपेश घाणाघाती फलंदाजी करतोय, चला मी सुद्धा प्रयत्न करून बघतो आणि त्यांनी टोलवलेला आहे षटकार. धावसंख्या 63, शेवटचे 5 चेंडू. कल्पेश सोनवणे
पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चांगला प्रहार केलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार गेलेला आहे. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. या षटकारांचे प्रायोजक नारायणराव पाटील, संचालक एकविरा प्लायवूड जळगाव. श्री पी बी पाटील रावसाहेब प्लेयर डगआउटचे प्रायोजक, सोबतच बळीराजा सीड्स हे सुद्धा प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन हे आहेत फूड प्रायोजक. बिर्याणी हाऊस सेल्फी पॉइंट प्रायोजक. ॲडव्होकेट रुपेश पाटील जे घाणाघाती फलंदाजी करतायत अंपायर स्लीवचे प्रायोजक, अंपायर जर्सीचे प्रायोजक. तिसरा ह्यावेळेस मात्र आपली विकेट बलिदान केलेली आहे आपल्या इनफॉर्म फलंदाजासाठी. 60 धावा बिनबाद 60. ऑन साइडला टोलवलेला फटका, 1 धाव मिळते आणि परतावा लागेल. तर पिरन नाटू फाउंडेशन या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये 70 धावा केलेल्या आहेत आणि निलांजन लॉन्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष्य असेल 71 धावांचं, 71 रन्स टू विन. जो संघ हा सामना जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होणारा दुसरा संघ असेल. घाई करायची आहे, सामना लवकर खेळवायचा आहे. चला तिसऱ्या उपांत्य फेरीच्या नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करूया पुढच्या दोन्ही संघांना.
तिसऱ्या उपउपांत्य फेरीची नाणेफेक होताना आपण बघू शकतो महेश सर आणि दीपराज पाटील या स्पर्धेतील एकमेव शतकवीर रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ही नाणेफेक पार पडलेली आहे. श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर आपण या लाईव्ह सामन्याकडे वळूया. फुल स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील अंबर सर. 71 धावांचं मोठं लक्ष आणि गोलंदाजीला आलेले आहेत हर्षल सुभाष पाटील पिरन नाटू पाटील फाउंडेशन कडून. तर निलांजन लॉन्चचे कर्णधार प्रफुल्ल पाटील स्ट्राईकला. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार, युट्यूब लाईव्ह टीम तयार आणि पंचांचा इशारा आता लगेचच येतोय आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. फुल टॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फुल टॉस वर बळी मिळवलेला आहे हर्षल सुभाष पाटील. कॉट प्रोफेसर अमोल, बोल्ड हर्षल. प्रफुल्ल पाटील शून्यावर तंबूत परतलेले आहेत आणि निराश असतील प्रफुल्ल पाटील. फुल टॉस चेंडू होता, थोडासा वेळ घ्यायला हरकत नव्हती, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका. शशिकांत पाटील त्यांचं कौतुक करताय कारण की या संपूर्ण स्पर्धेत आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला प्रफुल्ल पाटील दिसलेले आहेत आणि सोबतच चांगला खेळ, दर्जेदार खेळ सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळ प्रफुल्लने दाखवलेला आहे आणि जो संघ आता सामना हरेल त्या संघाचा प्रवास मात्र मराठा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात या ठिकाणी संपेल. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. चला, काही तांत्रिक कारणामुळे काही क्षण सामना थांबवण्यात आलेला आहे. तर रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, रोहितदादा निकम फाउंडेशन अर्थात रोहितदादा निकम या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक भूषण पवार अर्थात प्रोफेसर भूषण पवार, आपलं मनपूर्वक स्वागत. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप पाटील, ड्रिंक्स ट्रॉली चे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, स्लीव प्रायोजक निलेश पाटील, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. पाटील, ॲडव्होकेट रुपेश पाटील, स्वराज्यातील मावळ्यांच्या कटआउटचे प्रायोजक अजय पाटील रुखनखेडा, सेल्फी पॉइंटचे प्रायोजक प्रितेश पाटील, बिर्याणी हाऊस. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केलेलं आहे फलंदाजाला.
फलंदाजाचं नाव समजत नाहीये. फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला एक खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. ओ, यावेळेस हॅट्रिक मिस झालेली आहे. नॉकआउट प्रतियोगितेमध्ये हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज ठरले असते हर्षल. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टोल त्या ठिकाणी फलंदाजांनी वसूल केलेला आहे. षटकार आलेला आहे. या डावातला हा पहिला षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा वाईडचा. एक अवांतर धाव. शशिकांतजी पाटील, इंद्रजितजी पाटील आणि कुलदीपजी पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार गेलेला आहे. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. व्हॅकंट एरिया आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ॲडव्होकेट शैलेश यांचं, माफ करा ॲडव्होकेट रुपेश यांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, 71 धावांचं लक्ष्य. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा. एक पूर्णांक 3 षटक, 21 धावा, 3 गडी बाद, 71 धावांचं लक्ष्य असेल. अजून 50 ची आवश्यकता. कल्पेश सोनवणे ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, संपूर्ण 5 ओव्हरपर्यंत जर ते क्रीजवर राहिले तर ते काहीही करू शकतात.
मराठा प्रीमियर लीगचा हा थरार चोपडा येथे रंगतोय. लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीच्या द्वारे आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. फेरिटो इंजिनिअरिंग सन्माननीय भूषणदादा बाविस्कर लाईव्ह प्रसारणाचे प्रायोजक. ॲडव्होकेट रुपेश गोलंदाजीला आलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे. शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव. अंबर सर सामना करतील ॲडव्होकेट रुपेश यांचा. ओ हो 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 हो, घाणाघाती फटका सरळ समालोचन कक्षात अंबर सरांच्या बॅट मधून आलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. ज्ञानयोग फाउंडेशन या स्पर्धेसाठीचे फूड प्रायोजक. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शशिकांत पाटील आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी संग्राम यांच्यामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज की तू घेतो की मी, कोणीच घेतलेला नाहीये. संग्राम निंबाळकर यांनी जी गोलंदाजी केलेली होती त्या गोलंदाजीमुळेच हा संघ आज या ठिकाणी खेळताना दिसतोय. संग्रामदादा निंबाळकर नक्कीच मॅचला फिरवणारी गोलंदाजी केलेली होती. दुसरं षटक संपलेलं आहे. 29 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांची समाप्ती. 5 षटकात 71 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 42 ची गरज. दिशाहीन चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. अंपायर मयूर सोरोने सर अतिशय स्टायलिस्ट अंपायर. द मॅन फ्रॉम नाशिक, एक उत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. दरम्यान महेंद्र साळुंके सर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार आलेला आहे. शांताराम दादा पाटील रुखणखेडा या चौकाराचे प्रायोजक. आणि या चौकाराच्या मदतीने आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. खूप शॉर्ट चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला सरळ विचारपीठाकडे टोलवलेला आहे. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34 धावा, 5 चेंडू 12 धावा अंबर सर. तर कल्पेश सोनवणे 7 चेंडू 19 धावांची झंझावती खेळी करतायत. पंकज विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि सोबतच आपल्या युवा विद्यार्थ्यांना क्रिकेटचे बाळकडू आतापासूनच पाजणे सुरू त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थिनी आहेत. चला, विद्यार्थिनींचा सुद्धा आता क्रिकेटमध्ये चांगला रस आहे. तर पंकज विद्यालयाच्या विद्यार्थिनींचं आणि क्रीडा शिक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ओ, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षक हर्षल यांच्या हातात गेलेला आहे. 34 धावा, 2 गडी बाद. हेमंत पाटील गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा हेमंत पाटील. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू यांनी प्रायोजित केलेल्या गोलंदाजी एंडकडे सज्ज. फुलटा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. ॲडव्होकेट रुपेश या चेंडू लाडवत आहेत. 1 धाव मिळते अंबर सरांना. चांगला बॅकअप.
संग्राम सिंग यांचं. संग्राम सिंग निंबाळकर नावातच दम आहे. स्ट्राईकला असतील कल्पेश सोनवणे. यावेळेस चेंडू हवेत आहे, परंतु रुपेश आणि प्रोफेसर अमोल यांच्या दोघींच्या मध्ये तर चांगलं टायमिंग आणि चांगलं प्लेसमेंट. ज्या पद्धतीने सुईमध्ये आपण धागा गुंफतो त्या पद्धतीने गॅप मिळवलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी, टायमिंग अँड प्लेसमेंट, कौतुक केलं पाहिजे कल्पेशचं. 3 षटकांची समाप्ती, 39 धावा, 2 गडी बाद आणि आता 12 चेंडू, 32 ची आवश्यकता. 16 धावा प्रत्येक षटकात बनवाव्या लागतील. आणि अनुभवी मॅन फ्रॉम गोरगावले भैया मिस्त्री शशिकांत पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. शांताराम दादा पाटील हे चौकारांचे प्रायोजक. खराब चेंडू, शॉट ऑफ लेंथ आणि या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलेला आहे. षटकार असेल. बघा झेल टिपलेला होता, परंतु त्यानंतर त्यांनी जो बाउंड्री रोप आहे त्या बाउंड्री रोपला त्यांचा स्पर्श झालेला आहे पायाचा, तर षटकार असेल. बघूया आपण रिप्लेच्या माध्यमातून. आपल्या कॅमेरामॅनने चित्रित केलेलं आहे आणि हा बघा पाय त्यांचा बाउंड्री रोपला लागलेला आहे. चला षटकार आलेला आहे. 45 धावा, 4थं षटक घेऊन आलेले आहेत शशिकांत पाटील. अंबरसर स्ट्राईकला. गोरगावले विरुद्ध गोरगावले हा सामना. सध्या वाईडचा इशारा. या षटकाराचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड. रोहित पाटील, संचालक माऊली टाइल्स आपल्यासोबत उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. खराब चेंडू, वाईडचा इशारा. रोहित पाटील, संचालक माऊली टाइल्स, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेंद्र साळुंखे सर, आपण सुद्धा मुख्य मंचावर विराजमान व्हायचंय. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. यावंतर धावा डोकेदुखी वाढवतील दादासाहेब पिरंद नाटू पाटील फाउंडेशन संघाच्या, कारण की लक्ष चांगलं आहे. वाईडचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. वाईड असेल, नक्कीच वाईडचा इशारा आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत. मॅन फ्रॉम नाशिक मिस्टर मयूर सोनवणे सर. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. स्क्वेअर लेग पंच आहेत योगेश भाकरे सर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतोय षटकार. आणि अंबरसर हे सुद्धा गोरगावल्याचे रहिवासी आहे आणि गोरगावल्याच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार या ठिकाणी घेताना दिसत आहेत. आणि या षटकाराने आता अर्धशतक फलकावर लागतंय निलांजन लॉन्स या संघाचं. 54 धावा, 2 चेंडूत 15 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस सरळ बॅटने 1 बाउन्स चौकार. नऊ चेंडू आणि 13 धावा. लक्ष आता आवाक्यात.
नो बॉल ऑफ द पिच हा चेंडू लँड झालेला आहे. सर्वात मोठं लक्ष आहे 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आणि ते सुद्धा निलांजन लॉनचा संघ आता पार करू शकतो अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या मते 1 षटक राखून सुद्धा ते हे लक्ष पार करू शकतात. वाईड. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. फटका फसलेला आहे. फलंदाज सुरक्षित असतील कारण की फ्री हिट चेंडू होता. असं म्हणतात की दुष्काळात 13वा महिना असंच काहीसं झालेलं आहे. रुपेश यांचा उत्कृष्ट झेल होता. कल्पेश सोनवणे 23 धावांवर फलंदाजी करतायत. फुलटा चेंडू पुन्हा एकदा रुपेश यांच्या हातात आणि यावेळेस रुपेश यांनी झेल टिपलेला आहे. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. कल्पेश सोनवणे कॉट, रुपेश बोल्ड, शशी. कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखणखेडा. अंपायरच्या जर्सीचे प्रायोजक ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो. बॉल प्रायोजक आबासाहेब सुनील पाटील वाळकी. फूड स्पॉन्सर्स ज्ञानयोग फाउंडेशन. मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पवार काझीपुरा. चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम. डॉट बॉल. महागड षटक 22 धावांचं. 6 चेंडू 10ची आवश्यकता. सहा चेंडू 10ची आवश्यकता. संग्राम सिंग निंबाळकर गोलंदाजीला आलेले आहेत. यावेळेस ते आपल्या संघाला वाचवू शकतात का बघूया. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 9ची गरज. अंबरसर 14 चेंडू 31 धावा. प्रमोद पाटील स्ट्राईकला असतील. कंपल्सरी चेज आहे. आपल्याला जर पुढच्या फेरीत दाखल व्हायचंय तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला हा सामना जिंकावाच लागेल. मॅच जर टाय झाली तर फलंदाजी करणारा संघ जिंकेल. पहिली फलंदाजी करणारा यावेळेस हर्षल. लेग बाईचा इशारा. डॉट बॉल. 3 चेंडू 8ची गरज. आशा पल्लवित केलेल्या आहेत संग्राम निंबाळकर यांनी. नावातच दम आहे.
पिरन्नाडू पाटील फाउंडेशनचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. 71 धावा डिपेंड करू शकतो का? ओ, हा झेल व्हायला हवा होता. चला, परंतु एक धाव मिळालेली आहे. एका धावेने काही फारसं नुकसान नाहीये, परंतु एक एक धाव सामन्याचं पारडं फिरवू शकते. 2 चेंडू 7 धावा, हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर या मॅच चं पारडं कुणाकडे फिरतं ते डिपेंड असेल. या टुर्नामेंट मध्ये आपल्याला आणि रुपेश पाटील यांनी झेल टिपलेला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज तंबूत परततोय आणि शेवटचा चेंडू जर वैध टाकला आणि त्याच्यावर षटकार जरी गेला तरी हा सामना टाय होईल आणि अशा परिस्थितीत हा सामना पिरन्नाटू पाटील फाउंडेशनचा संघ जिंकेल. तर आता मात्र प्रयोगातून विज्ञान जर गोलंदाजाने केलं नाही, वाईड नो जर नाही दिला, वैध चेंडू जर टाकला आणि त्याच्यावर षटकार जरी आला तरी आता पिरन्नाटू पाटील फाउंडेशनचा संघ हा सामना जिंकेल. कारण की कंपल्सरी चेज आहे, आपण नियम अगोदरच सांगितलेला आहे. आणि पिरन्नाटू पाटील फाउंडेशन हा दुसरा संघ ठरलेला आहे. संग्राम सिंग निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. संग्राम सिंग निंबाळकर नावातच दम आहे. या षटकात 6 चेंडू 10 ची आवश्यकता होती, केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. एक झेल सुटला होता, नाहीतर एकच धाव असती. उत्कृष्ट या सामन्याचे शिल्पकार ठरलेले ते ॲडव्होकेट रुपेश पाटील. पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात करायची. आयोजकांना विनंती असेल, विकेटची दुरुस्ती करायची असेल लवकर करायची आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे.